दारावरची बेल वाजत होती. शकुंतलाताई बेलचा आवाज ऐकून कशातरी अंथरुणातून उठल्या. रात्रीपासून त्यांच्या अंगात खूप ताप होता, त्यामुळे त्या उठू शकत नव्हत्या. पण तरीही त्या कशातरी उठल्या आणि उठत हळू आवाजात म्हणाल्या, एवढ्या सकाळी कोण आले असेल? हे तर एवढ्या लवकर फिरून येणार नाहीत, आणि तसेही त्यांच्याकडे तर घराची चावीसुद्धा आहे. मग ते बेल का वाजवतील? हा विचार करत शकुंतलाताईंनी दरवाजा उघडला तर समोर त्यांच्या घरात काम करणारी कमल उभी होती. तिला पाहून शकुंतलाताई म्हणाल्या, आज तू एवढ्या लवकर कशी आलीस? बोलता बोलता शकुंतलाताईंना चक्कर आली आणि त्या खाली पडणारच होत्या की तेवढ्यात कमलने त्यांना सावरले आणि म्हणाली, अहो काकी, तुम्हाला तर खूप ताप आला आहे, आणि आजारी असताना तुम्ही दरवाजा उघडायला का उठलात? साहेबांनी उघडला असताना दरवाजा, ते घरी नाहीत का? तेव्हा शकुंतलाताई हळू आवाजात म्हणाल्या, अगं ते बाहेर फिरायला गेले आहेत. कमल म्हणाली, तुमची तब्येत ठीक नाही, तरी साहेब फिरायला कसे गेले? अगं कमल, मी आजारी असल्याचे त्यांना सांगितले नाही. सांगितले असते तर ते गेलेच नसते. कमल शकुंतलाताईंना हाताला धरून त्यांच्या खोलीत घेऊन आली आणि म्हणाली, काकी ठीक आहे, आता तुम्ही इथे आराम करा आणि कामाची अजिबात काळजी करू नका. मी सर्व कामे करेन. ठीक आहे असे बोलून शकुंतलाताईंनी कमलला चहा बनवायला सांगितले. थोड्याच वेळात कमल त्यांच्यासाठी चहा घेऊन आली आणि चहाचा कप घेत शकुंतलाताई म्हणाल्या, कमल, तू सांगितले नाहीस की आज तू एवढ्या लवकर का आलीस? कमल म्हणाली, मी तर तुम्हाला सांगायलाच विसरले. ते बाजूच्या कॉलनीत राहणारे देशपांडे साहेब आहेत ना, ज्यांच्याकडे मी काम करते, त्यांनी मला आज त्यांच्या घराची साफसफाई करायला सांगितले आहे. तिथे उशीर लागेल, त्यामुळे मी विचार केला आधी तुमचे घर काम करावे आणि मग त्यांच्याकडे जावे. मी जर तिकडेच काम करत बसले असते तर इथली कामे तशीच राहतील, म्हणून आज लवकर आले. कमलचे बोलणे ऐकून शकुंतलाताई म्हणाल्या, ते घराची साफसफाई आता का करून घेत आहेत? दिवाळी तर खूप लांब आहे. कमल म्हणाली, काकी, त्यांचा मुलगा आणि सून आता परदेशातून कायमचे त्यांच्याकडेच राहायला येत आहेत, म्हणून त्यांना त्यांच्या घराची साफसफाई करायची आहे. मुलगा, सून, नातवंडे येणार म्हणून देशपांडे काका आणि काकू खूप खुश आहेत. काल काकी मला म्हणत होत्या, माझ्या मुलाला आणि सुनेला आमची खूप काळजी आहे. आम्हा दोघांची तब्येत पण ठीक नसते, त्यामुळे ते इथेच राहून आता आमची सेवा करणार आहेत. आमच्यासाठी ते त्यांची परदेशातील जास्त पगाराची नोकरी सोडून येत आहेत. ह्यावरूनच त्यांचे आईवडिलांबद्दल असणारे प्रेम दिसते. कमल हे सर्व बोलत होती तर शकुंतलाताई खाली मान घालून सर्व ऐकत होत्या. त्यांच्याकडे पाहून कमल म्हणाली, काकी, एक विचारू का? शकुंतलाताई म्हणाल्या, हो, विचार ना. तुम्ही पण तुमच्या मुलाला आणि सुनेला इथे बोलावून घ्या ना. आजकाल तुमची तब्येत देखील ठीक नसते. कमलचे बोलणे ऐकून शकुंतलाताई म्हणाल्या, कमल, मला जास्त सांगू नकोस. तू तुझे काम कर आणि जा. कमल म्हणाली, अहो काकी, तुम्ही नाराज का होत आहात? मी तर तुमच्या भल्यासाठी बोलते आहे, नाही तर मला काय करायचे आहे? असे बोलून कमल तिथून निघून गेली. पण शकुंतलाताई मनातल्या मनात म्हणाल्या, मी उगाच कमलवर नाराज झाले. ती बरोबरच तर बोलत होती. पण माझा विकास इथे आमच्यासाठी कायमचे राहायला येईल का? तो तर आम्हाला कधी फोन पण करत नाही. नेहमी त्याच्या बाबांवर नाराज असतो. तो कधी आमच्याकडे येत नाही, आणि जरी आला तरी संपत्तीच्या वाटणीबद्दल बोलतो. तो कधीच आम्हा दोघांना त्यांच्यासोबत ठेवून घेण्याबद्दल बोलत नाही. हे तर सतत म्हणतात, विकासला आमच्याशी काही घेणे देणे नाही, त्याला तर फक्त आमचा पैसा हवा आहे. त्याची बायको त्याला नेहमी आमच्या विरुद्ध भडकवत असते. क्षणभर विचार करून शकुंतलाताई म्हणाल्या, तरीही मी एकदा त्याला फोन लावून त्याच्याशी बोलून बघते. कदाचित इतके दिवस आमच्यापासून दूर राहून त्याच्या मनात आमच्याबद्दल प्रेम वाटत असेल. एवढ्या दिवसात तो नक्की बदलला असेल. मी जर त्याला बोलले तर तो कदाचित इकडे येण्यास तयार होईल, असा विचार करत शकुंतलाताईंनी डोळे बंद केले. डोळे बंद करताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात त्यांचे पती किशोरराव खोलीमध्ये आले आणि म्हणाले, अगं शकुंतला, कमल म्हणत होती तुला खूप ताप आला आहे, आणि तू आजारी आहेस हे मला का बरं सांगितलं नाही? ते खूप घाबरून बोलत होते. तेव्हा शकुंतलाताई म्हणाल्या, एवढा काही ताप नाही आहे मला, उगाच काळजी करू नका. तुम्ही लगेच घाबरता, त्यामुळे मी तुम्हाला सांगितले नाही. मी औषधे घेईन, होईल माझा ताप बरा. किशोरराव म्हणाले, थांब, आधी मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो, मग तू औषधे घे. असे बोलत किशोरराव खोलीबाहेर गेले. शकुंतलाताई विचार करायला लागल्या की त्यांच्याशी कसे बोलू? ते तर मुलाचे नाव ऐकताच रागाला जातील, पण आता त्यांच्याशी तर बोलावेच लागेल, असा विचार करून शकुंतलाताई किशोररावांची वाट पाहू लागल्या.
काही वेळाने किशोरराव नाश्ता घेऊन आले. त्यांनी शकुंतलाताईंना नाश्ता दिला. नाश्ता झाल्यानंतर किशोरराव औषधे देत म्हणाले, शकुंतला, आता तू आराम कर. अजिबात उठू नकोस. कमलला सांगून मी घरातील सर्व कामे करून घेईन. तू फक्त आराम कर. असे बोलून ते खोलीबाहेर जाऊ लागले. तेव्हा शकुंतलाताई म्हणाल्या, अहो ऐकता का? मी म्हणत होते की तुम्ही विकासला फोन लावावा. त्याला सांगा की इथे आपल्याकडे येऊन राहा म्हणून. त्यांच्याशिवाय घर किती सुने वाटते. हे ऐकताच किशोररावांस भयंकर राग आला. ते म्हणाले, तू शुद्धीवर तर आहेस ना? मी त्या नालायकाला फोन लावून बोलू? तो मुलाच्या नावावर कलंक आहे. तुझ्या लक्षात आहे का की विसरलीस? लग्नानंतर काही दिवसांनी भांडण करून तो आपल्या बायकोला घेऊन निघून गेला. त्याने एकदासुद्धा आपला विचार केला नाही की आपले आईवडील ह्या वयात एकटे कसे राहू शकतील. अगं मी त्याला किती समजावले, पण त्याने ऐकले नाही आणि निघून गेला. मी त्याला हेही म्हणालो होतो की तू नोकरीमुळे इथे राहू शकत नाहीस, पण आम्हाला तरी तुझ्यासोबत घेऊन जाऊ शकतोस ना? तेव्हा सांग बरं, तो काय म्हणाला? तू त्याचे उत्तर ऐकले नाहीस का? अगं तू विसरू शकतेस, पण मी अजिबात विसरणार नाही. तो म्हणाला होता, मला तुम्हाला माझ्यासोबत ठेवायचे नाही. मला माझा संसार आहे, माझे स्वतःचे आयुष्य आहे. तुम्ही आम्हाला लहानाचे मोठे केले म्हणून काही उपकार केले नाहीत. हे तर प्रत्येक आईवडील आपल्या मुलासाठी करतात. तुम्ही जन्माला घातले म्हणून त्या बदल्यात मी आयुष्यभर तुमचा भार उचलू शकत नाही. असे बोलून तो घर सोडून निघून गेला होता. त्यानंतर त्याला काही पश्चाताप वगैरे झाला नाही. ना तो इथे कधीही येतो आणि नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला फोन करतो की आपण जिवंत आहोत की मेलो आहोत. आणि जर कधी त्याचा फोन आलाच तरी तो फक्त प्रॉपर्टीबद्दल बोलतो. आणि एक आपला शंकर आहे ज्याला तू आणि तुझ्या नालायक मुलाने विनाकारण घराबाहेर काढले होते. तो आजसुद्धा आपली काळजी करतो. दररोज न चुकता फोन करून आपली विचारपूस करतो की आपण कसे आहोत, आपल्याला कशाची गरज तर नाही ना, हे सतत विचारत असतो. आज जे तू तुझ्या विकासासाठी तळमळत आहेस, खरे तर ती तुझ्या गुन्ह्याची शिक्षा आहे. कारण तू शंकरला खूप त्रास दिला आहेस. जेव्हा आपण एखाद्या निष्पाप व्यक्तीला त्रास देतो तेव्हा त्याची शिक्षा देव आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने देत असतो, हे लक्षात असू दे. हे ऐकताच शकुंतलाताई भडकल्या आणि म्हणाल्या, हो हो, मी शंकरला घरातून हाकलून लावले, नाहीतर आणखी काय करणार होते मी? तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचे 2 भाग करत होतात, ज्यावर फक्त माझ्या मुलाचाच अधिकार आहे. मी माझ्या मुलाचा हक्क कोणत्याही परक्या माणसाला कसा देऊ दिला असता? त्यावर किशोरराव रागात म्हणाले, त्याला परका म्हणू नकोस. अगं शकुंतला, आपण आपल्या मर्जीने त्याला दत्तक घेतले होते. जरा देवाला घाबर. तू यशोदा बनू शकली नाहीस तर तू फक्त शकुंतलाच राहिलीस. ज्याच्यासाठी तू त्या गरीब बिचारा शंकरवर एवढे अत्याचार केले, आज तोच तुझा सख्खा मुलगा तुला सोडून निघून गेला. अगं आता तर तू हे सत्य स्वीकार की तुझ्या विकासचे आपल्यावर प्रेम नाही, त्याला फक्त आपली प्रॉपर्टी हवी आहे. शकुंतलाताई म्हणाल्या, नाही, मी हे कधीच मान्य करणार नाही. यात माझ्या मुलाची चूक नाही. तुम्हीच नेहमी त्याची तुलना शंकरबरोबर करत होतात. त्याच्यात विनाकारण कमतरता शोधत होतात आणि सतत त्याला नालायक म्हणत होतात. त्यामुळेच तो आपल्यावर राग धरून होता आणि आता आपल्यासोबत राहायला नको म्हणतोय. यावर किशोरराव म्हणाले, ठीक आहे, मी चुकीचा आहे, त्याचा राग करतो, पण तुझा तर खूप जीव आहे ना त्याच्यावर. मग तो तुला का सोडून निघून गेला? तो तुला फोन तरी करतो का? तूच त्याला माझ्या पाठी सतत फोन करत असतेस, हे मला काय ठाऊक नाही का? आणि जर तुला असे वाटते की तो तुझे बोलणे ऐकून इथे आपल्याजवळ राहायला येईल तर तू त्याच्याशी त्याबद्दल बोलून बघ, तेव्हा तरी तुझ्या डोळ्यांवर पडलेला ममतेचा पडदा दूर होईल. एवढे बोलून किशोरराव रागाने निघून गेले. शकुंतलाताईंनी विचार केला, मी जर विकाससोबत बोलले तर तो माझे नक्की ऐकेल. आता तो स्वतः वडील झाला आहे, त्यामुळे त्याला आता आईचे प्रेम नक्की समजेल. हा विचार करून शकुंतलाताईंनी विकासला फोन लावला. त्यांचे अंग तापाने दुखत होते, पण त्या त्यांच्या वेदना विसरल्या आणि मुलाला बोलण्यासाठी उतावीळ झाल्या होत्या. त्यांनी पटकन मोबाईल घेतला आणि विकासला फोन लावला. फोनची रिंग वाजत होती, पण त्याने फोन घेतला नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा फोन लावला. तेव्हा त्यांच्या नातवाने फोन उचलला. शकुंतलाताईंनी हॅलो बोलल्यानंतर त्यांच्या नातवाने यशने आपल्या आजीचा आवाज पटकन ओळखला. विकासने त्याच्या मोबाईलमध्ये आईचा नंबर देखील सेव्ह केला नव्हता, त्यामुळे यशला त्याच्या आजीचा फोन आला आहे हे आवाजावरून ओळखले. आजीशी बोलून झाल्यानंतर यशने त्याच्या बाबांना आवाज दिला, पप्पा, आजीचा फोन आला आहे. पण विकास म्हणाला, आता ह्या म्हातारीने कशासाठी फोन केला आहे? त्या मागोमाग सूनही पटकन म्हणाली,
अरे त्या म्हातारीचे प्रेम उफाळून आले असेल, त्यामुळेच आज तिला तुझी आठवण झाली आहे. विकास म्हणाला, माझा तिच्याशी काहीही संबंध नाही. मला फक्त माझा हिस्सा हवा आहे. पण कधी कधी तर मला भीती वाटते की तो म्हातारा त्याची सगळी प्रॉपर्टी त्या अनाथ मुलाला देऊन टाकेल. सून म्हणाली, अरे तू निश्चिंत राहा. जोपर्यंत ती म्हातारी जिवंत आहे ती असे होऊ देणार नाही. पण तोपर्यंत तुला तिच्यासमोर खोट्या प्रेमाचे नाटक मात्र करावे लागेल. मग बघ, सर्व काही आपले होईल. तू बरोबर बोलत आहेस. जेव्हा आपल्याला सर्व काही मिळेल तेव्हा मी हा दोघांशी सगळे संबंध संपवणार आहे. यश म्हणाला, पप्पा आजी फोनवर आहे, फोन घ्या. हे ऐकताच विकास गोंधळला. त्याला वाटले मगाशी यश आजीचा फोन आला होता असे म्हणाला, पण फोन तर चालू होता आणि आईने त्याचे सर्व बोलणे ऐकले असेल. विकासने मोबाईल घेतला आणि निर्लज्जपणाने म्हणाला, काय झाले आई, यावेळेस का फोन केलास? तुला ठाऊक नाही का ही माझी ऑफिसला जाण्याची वेळ आहे, तरीसुद्धा तू ह्या वेळेस फोन केला? स्वतःची चूक लपवण्यासाठी तो आईवरच रागावला. अगं बोल ना, आता काय झाले? कशासाठी फोन केला होतास? माझी मीटिंग आहे, पटकन बोल. पण पलीकडून शकुंतलाताई काहीही बोलू शकल्या नाहीत, कारण मुलाचे सुनेचे बोलणे ऐकून त्यांचा कंठ दाटून आला होता. स्वतःला सावरत त्या फक्त हळू आवाजात म्हणाल्या, काही खास नाही, तुमची आठवण आली होती म्हणून विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. एवढे बोलून शकुंतलाताईंनी फोन कट केला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज त्यांना मोठमोठ्याने रडावेसे वाटत होते, पण त्या असे करू शकत नव्हत्या, कारण जर त्यांच्या पतीने ऐकले असते तर त्या आपल्या पतीला रडण्याचे काय कारण सांगणार होत्या. मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून त्यांचे काळीज तुटले होते. ज्या मुलाच्या प्रेमाखातर आंधळी होऊन त्यांनी त्या निरपराध शंकरवर अत्याचार केले, ज्याच्या प्रेमात त्या माणुसकी विसरल्या, त्याच मुलाच्या तोंडून स्वतःसाठी असे अपमानास्पद शब्द ऐकून त्या थक्क झाल्या होत्या. त्या एकांतात खूप रडल्या आणि डोळे बंद करून शकुंतलाताई भूतकाळात हरवून गेल्या. किशोरराव आणि शकुंतलाताईंच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती, पण अजूनही ते आईवडील बनण्याच्या सुखापासून वंचित होते. शकुंतलाताईंच्या सासूबाईंना त्यांच्या मुलाचे दुसरे लग्न लावून द्यायचे होते, पण त्यांचे पती यासाठी तयार झाले नाहीत, कारण त्यांचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम होते. या गोष्टीमुळे नाराज होऊन शकुंतलाताईंची सासू गावी निघून गेली. शकुंतलाताई मुलासाठी तळमळत होत्या. त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवले, पण त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे त्यांनी एका मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि एके दिवशी अनाथ आश्रमातील एका मुलाला कायदेशीररित्या दत्तक घेतले आणि त्यांनी त्याचे नाव शंकर ठेवले. किशोररावांनी आपल्या आईला मूल दत्तक घेतल्याचे सांगितले तेव्हा ती दुःखी होऊन म्हणाली, त्या मुलाशी माझा काहीही संबंध नाही. कोणास ठाऊक त्याच्या अंगामध्ये कोणाचे रक्त आहे. मी कधीच त्याला माझा नातू मानणार नाही आणि ना कधी तुमच्याकडे परत येणार, आणि ह्यासाठी मी तुम्हा दोघांना कधीच माफ करणार नाही. आणि त्यानंतर शकुंतलाताईंची सासू कधीच शहरी आली नाही. काळ वेगाने पुढे सरकत होता. पाहता पाहता 4 वर्ष सरली. आता शंकरवर त्या दोघांचा जीव बसला होता. त्याच्याशिवाय दोघे पती पत्नी एक क्षणही राहत नव्हते. एके दिवशी अचानक शकुंतलाताईंना चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या. तेव्हा शंकरने रडत किशोररावांना फोन लावला. तेव्हा किशोरराव पटकन तिथे पोहोचले आणि शकुंतलाताईंना डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी चेकअप केले आणि त्यानंतर तुमची पत्नी आई होणार असल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या तोंडून हे शब्द ऐकून शकुंतलाताईंचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्या आपल्या पतीला म्हणाल्या की देवाने आपली हाक ऐकली. त्या असेही म्हणाल्या की हे सर्व शंकर आपल्या आयुष्यात आला म्हणून झाले आहे. असे बोलत शकुंतलाताईंनी शंकरला मिठी मारली आणि त्या म्हणाल्या, शंकर बाळा, आता लवकर तुझ्यासोबत खेळण्यासाठी तुझा धाकटा भाऊ येणार आहे. हे ऐकताच शंकर आनंदाने टाळ्या वाजवत उड्या मारू लागला. त्याचा आनंद पाहून दोघे पती पत्नी हसू लागले. किशोररावांनी ही आनंदाची बातमी आपल्या आईला सांगितली तेव्हा ती सुद्धा आपली सर्व नाराजगी विसरून शहरामध्ये आली. आई आल्यामुळे ते दोघे पती पत्नी सुद्धा खूप खुश होते, पण त्यांना आईच्या एका गोष्टीचे वाईट वाटायचे की किशोररावांची आई शंकरसोबत नीट वागत नव्हती, आणि हे पाहून किशोरराव आणि शकुंतलाताईंना खूप वाईट वाटायचे. किशोरराव आपल्या आईला खूप समजवायचे. म्हणायचे की आई, तू त्या निष्पाप मुलाला नेहमी वाईट का बोलत असतेस? त्या बिचाऱ्याची ह्यात काय चूक आहे? आपण त्याला दत्तक घेतले आहे, त्यामुळे तो तुझा नातू आहे आणि तू त्याची आजी आहेस. पण त्या काही ऐकायला तयार नव्हत्या आणि रागात म्हणायच्या, मी याला माझा नातू कधीच मानणार नाही. ज्या मुलाला माझी सून जन्म देईल तोच माझा नातू असेल. तेव्हा किशोररावांनी आई पुढे हार मानली आणि आईला काहीही सांगणे सोडून दिले. पण त्यांच्या आई
मध्ये काहीही फरक पडला नाही आणि मग ती शकुंतलाताईंना शंकरच्या विरोधात भडकवू लागली, ज्याचा परिणाम शकुंतलाताईंवर होऊ लागला. काही दिवसांनी शकुंतलाताईंचे शंकरसोबतचे वागणे बदलले. किशोरराव सर्व पाहत होते की आता शकुंतलाताई शंकरची तेवढी काळजी घेत नाही जेवढी आधी घेत होत्या. जेव्हा किशोररावांनी शकुंतलाताईंना याबद्दल हटकले तेव्हा त्यांच्या आईने घरात गोंधळ घातला आणि शकुंतलाताईसुद्धा म्हणाल्या, शंकरची उठाठेव करणे एवढे एकच काम नाही आहे मला. त्याचे बोलणे ऐकून किशोरराव गप्प बसले. ह्या आधी फक्त किशोररावांची आई शंकरला त्रास देत होती. आता शकुंतलाताईसुद्धा त्याला काहीही बोलू लागल्या. त्यामुळे किशोररावांच्या मनात शंका आली की पुढे जाऊन शंकरच्या आयुष्यामध्ये संकट येऊ शकते आणि लवकरच ती वेळ आली जेव्हा शकुंतलाताईंनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. घरातील सर्वजण खूप आनंदी होते. शंकर तर आनंदाने नाचत होता. शकुंतलाताई हॉस्पिटलमधून घरी आल्या आणि त्या आपल्या मुलासोबत खोलीमध्ये आराम करत होत्या. तेव्हा शंकर तिथे आला आणि बाळाला हात लावून पाहू लागला. तेवढ्यात शकुंतलाताईंची सासू तिथे आली आणि त्यांनी शंकरचा हात पकडला आणि त्याला खोलीबाहेर काढले आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या, खबरदार, जर यापुढे माझ्या नातवाच्या आसपास जरी दिसलास तर अनाथ खुटला. असे बोलून त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला. शंकर रडू लागला. त्याच्या गुडघ्याला खरचटले होते, त्यातून रक्त येत होते. तेवढ्यात किशोरराव तिथे आले आणि त्याला उठवत म्हणाले, काय झाले बाळा, तू कसा पडलास इथे? तेव्हा शंकरने रडत सांगितले, नाही बाबा, मी पडलो नाही, तर मला आजीने खोलीतून बाहेर ढकलून दिले आणि मला म्हणत होती की तू अनाथ आहेस, तुला रस्त्यावरून उचलून आणले आहे. हे अनाथ काय असते बाबा? तेव्हा किशोररावांनी त्याला मिठी मारली आणि म्हणाले, नाही बाळा, तू अनाथ नाहीस, तू माझा मुलगा आहेस. अरे आजी रागात बोलली असेल, चल मी तुला औषध लावतो. औषध लावून किशोरराव शकुंतलाताईंकडे गेले आणि रागात आपल्या आईला म्हणाले, आई, त्या लेकराला असे का बोललीस? आई, जर तुला हे सर्व करायचे असेल तर तू आत्ताच्या आत्ता गावी निघून जा. आई काही बोलणार त्याआधी शकुंतलाताई म्हणाल्या, त्या मुलासाठी स्वतःच्या आईला गावी जायला सांगत आहात? आईंनी काय चूक केले? आई कुठेही जाणार नाहीत. मी तर म्हणते तुम्हीच त्या शंकरला घरातून बाहेर का काढत नाही? आपल्या बायकोचे बोलणे ऐकून किशोरराव आश्चर्यचकित होऊन आपल्या बायकोकडे पाहू लागले. त्यांना समजले की आता काहीही बोलणे बेकार आहे. ते फक्त एवढेच म्हणाले, शंकर कुठेही जाणार नाही. यापुढे तुम्ही दोघी त्या मुलापासून दूर राहा. असे बोलून किशोरराव घराबाहेर निघून गेले. हळूहळू दिवस सरत होते. मुले मोठे होऊ लागली. शंकर अभ्यासात खूप हुशार होता, तर विकासला आई आणि आजीच्या प्रेमाने बिघडवून ठेवले होते. हळूहळू विकासला वाईट संगत लागली. एके दिवशी तर हद्द झाली, जेव्हा विकासला पोलिसांनी जुगार खेळताना पकडले आणि जेलमध्ये टाकले. जेव्हा किशोररावांना याबद्दल ठाऊक झाले तेव्हा ते म्हणाले, मी त्या नालायकाला जेलमधून सोडवून आणणार नाही. पण शंकरच्या बोलण्यामुळे त्यांनी विकासला जेलबाहेर काढले, पण त्याला ताकीद दिली की जर हा सुधारणार नसेल तर त्याला घराबाहेर काढणार आहे. हे ऐकताच किशोररावांची आई आणि पत्नी म्हणाल्या, हे सर्व तुम्हाला त्या शंकरने शिकवले आहे. त्याला माझ्या लेकराला घराबाहेर काढून घरावर कब्जा करायचा आहे. त्या दिवसानंतर विकासमध्ये एक नवीन बदल झाला. तो सतत शंकरसोबत भांडण करू लागला. त्यामुळे घरातील वातावरण आणखी बिघडू लागले आणि ह्या गोष्टीमुळे किशोररावांना टेन्शन येऊ लागले. त्यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला की शंकरचे लग्न लावून द्यायचे आणि त्याला आपली अर्धी प्रॉपर्टी देऊन वेगळे ठेवायचे, ज्यामुळे तो ह्या नरकातून बाहेर निघू शकेल. पण जेव्हा ह्या गोष्टीची माहिती शकुंतलाताईंना झाली तेव्हा त्यांनी शंकरला कानशिलात दिली आणि म्हणाल्या, तू तर कृतघ्न निघालास, ज्या ताटात खाल्लेस तिथेच थुंकतो आहेस. शंकरला शकुंतलाताईंचे बोलणे समजले नाही. तो म्हणाला, मी काय केले आहे आई? तेव्हा शकुंतलाताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, तू मला आई म्हणू नकोस, कारण तू माझा मुलगा नाहीस, तर तू माझ्या मुलाचा शत्रू आहेस. त्याच्या वाटणीची संपत्ती तुला हवी आहे, पण मी असे होऊ देणार नाही. ही सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलाची आहे आणि त्याचीच राहील. तेव्हा शंकर म्हणाला, आई, मला काहीही नको. मी खरे बोलतो आहे. मला फक्त तुझे प्रेम पाहिजे, आणखी काही नाही. तेव्हा शकुंतलाताई म्हणाल्या, म्हणजे तुला हे घर सोडून जायचे नाही तर? तुला वाटणी पाहिजे, पण तुला ह्या घरामध्ये तुझी वाटणी माझ्या मृत्यूनंतरच मिळेल, मी जिवंत असेपर्यंत नाही. त्यांचे बोलणे ऐकून शंकर रडू लागला आणि म्हणाला, आई प्लीज असे बोलू नकोस. मी हे घर सोडून जाईन. आजसुद्धा मी तुझा मुलगा आहे आणि नेहमीच राहीन. आता तू मला जेव्हा बोलावशील तेव्हाच मी इथे येईन.
त्याने सर्वांना नमस्कार केला आणि तो घर सोडून जायला निघाला. तेवढ्यात किशोररावांनी त्याला थांबवले आणि ते म्हणाले, बाळा, तू ह्या घरातून जात आहेस, पण माझ्या काळजात नेहमी राहशील. जा निघून या नरकातून. तू जिथे राहशील तिथे तुझा हा बाबा तुला भेटायला येत राहील. शंकर किशोररावांना वाकून नमस्कार करू लागला तेव्हा किशोररावांनी त्याला घट्ट मिठी मारली. बराच वेळ तो आपल्या वडिलांना बिलगून होता. त्यानंतर शंकर ह्या घरातून कायमचा निघून गेला. वेळ वेगाने पुढे सरकत होता. आता शंकर एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करू लागला आणि त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका मुलीसोबत, अंजलीसोबत त्याचे लग्न झाले आणि स्वतःचे घरही घेतले. किशोरराव अधूनमधून शंकरला भेटायला जात होते. इकडे विकासला पण नोकरी मिळाली, पण त्याच्या मनामध्ये आपल्या आईवडिलांसाठी प्रेम किंवा आदर नव्हता. किशोररावांना व्यवस्थित समजले होते की त्याचे फक्त पैशांवर प्रेम आहे, पण ही गोष्ट शकुंतलाताई मान्य करत नव्हत्या. काही दिवसांनी शकुंतलाताईंच्या सासूचे निधन झाले. ज्याच्यासाठी शकुंतलाताईंनी शंकर आणि किशोररावांचे एवढे मन दुखावले, तोच मुलगा आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून हे घर सोडून निघून गेला. तो गेल्यानंतर सुद्धा शकुंतलाताईंना हेच वाटायचे की त्यांचा मुलगा हे घर नाईलाजाने सोडून गेला आहे आणि तो आजही त्यांच्यावर प्रेम करतो. पण आज त्यांचा हा भ्रम त्यांच्या मुलाने तोडला होता. शकुंतलाताई भूतकाळातून वर्तमानात परत आल्या आणि विचार करायला लागल्या, शिक्षा तर मला मिळालीच पाहिजे, कारण त्या आपल्या शंकरची यशोदा बनू शकल्या नाहीत, पण शंकर मात्र कायम यशोदेचा बनून राहिला. आता त्यांच्या डोळ्यातील पाणी सुकले होते. अचानक शकुंतलाताईंच्या चेहऱ्यावर दृढता आली. त्या उठल्या आणि मोबाईलवरून कोणाशी तरी बोलल्या आणि मग निश्चिंत होऊन झोपल्या. संध्याकाळी दारावरची बेल वाजली. आवाज ऐकून त्यांना जाग आली. अंथरुणातून उठून त्या बाहेर आल्या तर समोर वकील उभे होते. किशोरराव वकिलाला विचारू लागले की आज अचानक कसे येणे केले. तेव्हा वकील काही बोलणार त्याआधी शकुंतलाताई म्हणाल्या, मीच त्यांना बोलावले आहे. मला आज आणि आत्ता लगेच मृत्यूपत्र बनवायचे आहे. किशोरराव म्हणाले, सरिता, तू मला ह्याबद्दल का सांगितले नाहीस? त्यांनी किशोररावांचे बोलणे ऐकले नाही आणि वकिलाला म्हणाल्या, साहेब, मला माझी सगळी प्रॉपर्टी माझ्या मोठ्या मुलाच्या म्हणजे शंकरच्या नावे करायची आहे. हे ऐकताच किशोरराव चकित झाले आणि आपल्या पत्नीकडे पाहू लागले. तेव्हा शकुंतलाताई किशोररावांकडे पाहून म्हणाल्या, तुम्ही बरोबर होतात, मीच चुकीचे होते. खरे तर मी आई ह्या शब्दाला कलंक लावला आहे. मी माझ्या शंकरची यशोदा बनू शकले नाही. मी माझ्या शंकरचे तर लग्न करू शकले नाही, पण आता मी माझ्या सुनेचा तिच्या घरामध्ये गृहप्रवेश नक्की करेन. तुम्ही जाऊन त्या दोघांना इथे घेऊन या. हेच माझे प्रायश्चित्त असेल. आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून किशोररावांचे डोळे भरून आले. ते शकुंतलाताईंकडे पाहत म्हणाले, शकुंतला, आज मी खूप खुश आहे, कारण आज मला माझी पहिली शकुंतला परत मिळाली आहे. आज देवाने मला 2 आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत. मला माझी बायको आणि मुलगा दोन्ही मिळाले आहेत. असे बोलून किशोररावांनी आपल्या मुलाला शंकरला फोन लावला आणि त्याला घरी परत येण्यास सांगितले. हे ऐकताच शंकरसुद्धा खूप खुश झाला. इकडे शकुंतलाताई आपल्या मुलाचे आणि सुनेचे स्वागत करण्याच्या तयारीला लागल्या. तेवढ्यात त्यांचा मुलगा विकास बायकोसह घरी आला. आल्याबरोबर त्याने आईला वाकून नमस्कार केला. किशोरराव हे सर्व पाहत होते. त्याने त्याच्या बाबांना सुद्धा वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, बाबा, काल तुम्ही आणि आई माझ्या स्वप्नात आला होतात, त्यामुळे मी आज तुम्हाला भेटायला आलो. शकुंतलाताई म्हणाल्या, तू अभिनय खूप छान करतोस. अरे, तुला काय वाटले? त्या दिवशी मी तुझे आणि तुझ्या बायकोचे फोनवरचे बोलणे ऐकले नाही. मी तर ह्या भ्रमात होते की माझ्या मुलाचे माझ्यावर खूप प्रेम आहे, पण तू तर फक्त ह्या संपत्तीवर प्रेम करतोस. बरे झाले, देवाने तुझ्या नावे संपत्ती करण्याआधीच मला तुझे खरे रूप दाखवले, नाहीतर मी माझ्या मोठ्या मुलावर अन्याय केला असता. विकास म्हणाला, आज तुला सगळे समजले आहे तर बरे झाले. मलाही उगाच ड्रामा करायला अजिबात आवडत नाही. बाबा आणि आई, पटकन तुम्ही माझ्या नावे प्रॉपर्टी करा. तेवढ्यात दारासमोर टॅक्सी येऊन थांबली. टॅक्सीतून शंकर आणि अंजली उतरले. दोघांच्याही हातात बॅगा होत्या. विकास आणि त्याची बायको दोघांकडे पाहत होते. तेव्हा शकुंतलाताईंनी धावत जाऊन शंकरला मिठी मारली. त्या आपल्या सुनेचे देखील पापे घेऊ लागल्या. हे पाहून किशोररावांना आनंद झाला. विकासला मात्र ह्या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की आईच्या मनात शंकरबद्दल प्रेम कसे निर्माण झाले. ती तर त्याचा खूप द्वेष करत होती. शकुंतलाताईंनी शंकरची माफी मागितली. तेव्हा शंकर म्हणाला, आई, हे काय करत आहेस? आई कधी मुलाची माफी मागते का? तो पुढे म्हणाला, आई, मी आजही तुझ्यावर तेवढेच प्रेम करतो जेवढे याआधी करत होतो. विकास म्हणाला, ती तुझी आई नाही तर माझी आहे. तू अनाथ आहेस. हे ऐकताच शकुंतलाताईंनी विकासच्या कानशिलात भडकावली
त्या म्हणाल्या, तू अजिबात माझ्या मुलाला अनाथ म्हणायचे नाही. तेवढ्यात किशोरराव प्रॉपर्टीचे कागदपत्र घेऊन आले आणि विकासच्या हातात देत म्हणाले, आता तुला समजेल की खरा अनाथ कोण आहे. सर्व प्रॉपर्टी शंकरच्या नावे झालेली पाहून विकासच्या पायाखालची जमीन सरकली. तो म्हणाला, हा तर तुम्ही दोघांनी माझ्यावर केलेला अन्याय आहे. तेव्हा किशोररावांनी विकासच्या कांचीलात ठेवून दिली आणि म्हणाले, इतके दिवस तू आम्हाला सोडून गेला होतास. कधी एक फोन करून विचारले नाहीस की आई बाबा तुम्ही कसे आहात. तुला तुझी कर्तव्य कळत नाहीत, पण प्रॉपर्टी स्वतःच्या नावे करून घेण्याबद्दल मात्र बरोबर समजते. विकासची बायको म्हणाली, हे बघा बाबा, हे मृत्यूपत्र लवकरात लवकर बदला. आम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा आहे. तेव्हा शकुंतलाताई आणि किशोररावही म्हणाले, या मृत्यूपत्रात आता काहीही बदल होणार नाही. तुम्ही दोघे आमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. आत्ताच्या आता इथून निघा, नाही तर मी तुम्हाला पोलिसात देईन. पोलिसाचे नाव ऐकताच विकास घाबरला. शंकर म्हणाला, आई बाबा तुम्ही विकासला माफ करा. आपण सर्वजण आनंदाने एकत्र राहू. किशोरराव म्हणाले, बाळा हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, पण असा भोळा राहू नकोस, नाहीतर लोक त्याचा गैरफायदा घेतात. तू सर्वांना आपले समजतोस, पण त्यांचे मत तुझ्यासारखेच असेल असे नाही. शकुंतलाताई म्हणाल्या, मला फक्त एक मुलगा आहे, तो म्हणजे शंकर. त्यामुळे विकास तू इथून जाऊ शकतोस आणि यापुढे नाही आलास तरी चालेल. आईचे बोलणे ऐकून विकास त्याच्या बायकोला घेऊन निघून गेला. त्यानंतर शकुंतलाताईंनी आपल्या मुलाचे आणि सुनेचे स्वागत आनंदात केले. अंजलीने उंबरठ्यावरचे माफ ओलांडून घरात प्रवेश केला. आता शकुंतलाताई आणि किशोरराव आपला मुलगा आणि सुनेसह अगदी आनंदाने राहू लागले. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.